जगन्नाथपुरीमधील मंदिरात एकादशी उलटी आहे. यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरीतेज आहे ना. एकादशीच्या दिवशी जर कुणी चुकूनही भात खाल्ला तर ते महापाप मानले जाते. पण एक प्रश्न पडतो, आजही जगन्नाथपुरीत एकादशी उलटी का असते आणि त्या दिवशीही चक्क भात का खाल्ला जातो? ही गोष्ट आहे देवांच्या नियमांनाही उलटून टाकणाऱ्या भक्तीची. जगन्नाथपुरीची एकादशी तर इतर सगळ्या एकादशीपेक्षा वेगळी आहे, कारण इथे उपवास नाही तर भोजन आहे, भात आहे आणि आहे महाप्रसाद. या अद्भुत परंपरेमागे एक थरारक पौराणिक कथा आहे. एकदा ब्रह्मदेव स्वतः जगन्नाथपुरीला आले, कारण त्यांना भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद स्वतःच्या हाताने खायचा होता. पण तोपर्यंत उशीर झाला होता. महाप्रसाद संपला होता. फक्त एका पानावर काही उरलेले भाताचे दाणे होते आणि ते दाणे एक कुत्रा चाटत चाटत खात होता. ते भक्तीत इतके तल्लीन झाले होते की त्यांना ना कुत्रा दिसला ना नियम आठवला. ते त्या कुत्र्याजवळ बसले आणि त्यांच्यासोबत उरलेले अन्न भाताचे दाणे प्रसाद म्हणून खायला लागले. तो दिवस एकादशीचा होता. तेवढ्यात एकादशी स्वतः तिथे प्रकट झाली आणि ब्रह्मदेवांकडे पाहून हसत म्हणाली, आज नियम मोडले गेले. एकादशीच्या दिवशी तुम्ही भात खाल्ला. त्या क्षणी संपूर्ण वातावरण थांबलं आणि तेव्हाच भगवान जगन्नाथ प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मदेवाची भक्ती पाहिली, कुत्र्याबरोबर बसून खाल्लेला प्रसाद पाहिला आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, आजपासून माझ्या महाप्रसादावर एकादशी, उपवास, कुठलेही व्रत लागू होणार नाही. कारण जिथे प्रसाद आहे तिथे पाप नसतं, तिथे नियम नसतात, तिथे फक्त भक्ती असते. आणि असे सांगितले जाते त्या दिवशी भगवान जगन्नाथांनी देवी एकादशीला आपल्या मंदिराच्या मागे उलट लटकवलं. याचा अर्थ एकच, जगन्नाथपुरीत नियम उलटे असतात, कारण इथं प्रेम सरळ असतं. म्हणूनच आजही जगन्नाथपुरीत एकादशी उलटी आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी इथे भात खाल्ला जातो, कारण महाप्रसाद हा नियमापेक्षा मोठा असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय जगन्नाथ.